हाय ऑल, दिस इज नम्रता. माझ्या क्रिस्टल अर्काना या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. वेल, आपल्या चॅनलचं नाव आता क्रिस्टल अर्काना त्याच्याऐवजी क्रिस्टल अर्काना बाय नम्रता असं आहे. ओके, सो दॅट्स वॉट जस्ट अपडेट. आज काय शिकणार आहोत? हेडिंग वाचलं असेल, राईट? वशीकरण. वशीकरण. ओके, डोंट वरी, आय एम नॉट गॉन टीच यू. मी या गोष्टी नाही शिकवत आहे इथे. आपण शिकणार आहोत वशीकरण, पण इन अ वे ऑफ सायंटिफिक वे. ओके, आज आपण टॉपिक कव्हर करणार आहोत. माझा सगळ्यात फेवरेट टॉपिक आणि फास्टेस्ट रिझल्ट देणारा टॉपिक म्हणजे रोबोटिक अफर्मेशन्स, ज्याला म्हणतात मराठीमध्ये. तुम्ही त्याला असं वशीकरण हा शब्द सुद्धा यूज करू शकता का? कारण तुम्हाला कोणती पण डिझायर अट्रॅक्ट करायची असेल लाईफमध्ये, तर आपण काय करतो? मॅनिफेस्टेशन टेक्निक्स करतो. फास्ट रिझल्टसाठी काही ना काहीतरी करतो, राईट? तर हेच फास्ट रिझल्ट तुम्हाला मिळवायचे असतील तर रोबोटिक अफर्मेशन बेस्ट बेस्ट गोष्ट आहे. आणि आज तेच शिकवणार आहे मी तुम्हाला, रोबोटिक अफर्मेशन कसे यूज करायचे. टॉप मोस्ट टॉपिक आहे हा मॅनिफेस्टेशनच्या जर्नीमधला किंवा मॅनिफेस्टेशन या वर्ल्डमधला. आणि खूप छान इम्पॉर्टंट अशी टेक्निक आहे ही. मजा येईल तुम्हाला. ओके, सो लेट स्टार्ट. वेल, व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी मी एक गोष्ट नक्की सांगेल की मला माझे व्ह्युअर्स जे आहेत त्यामध्ये 3-4 लोकांचे मेसेज आले होते पर्सनली की ओके, तो मला पर्सनली मेसेज आले होते 4-5 व्ह्युअर्सचे की थोडे त्यांचे अपडेट आला होता की मॅम तुम्ही थोडं फास्ट सांगतात. ॲक्च्युअली मला थोडं फास्ट बोलण्याची सवय आहे. सो या व्हिडिओमध्ये आय विल मेक शुअर की मी थोडं स्लोली बोलेल आणि फास्ट फास्ट नाही सांगणार गोष्टी. आणि दुसरी गोष्ट, मला हे सुद्धा सजेशन आलं होतं की मॅम थोडं जास्त एक्सप्लेन करा किंवा थोडं डीपली एक्सप्लेन करा, थोड्या गोष्टी फास्ट होत आहेत. तर सो ठीक आहे, आपण असंच करू. ओके, सो हा व्हिडिओ थोडा लेंदी होऊ शकतो किंवा हा व्हिडिओ थोडा जास्त इन्फॉर्मेटिव्ह किंवा मी जास्त एक्सप्लेन करणार आहे, सो थोडासा लेंदी व्हिडिओ असू शकतो. सो दिस इज व्हॉट आय सेड अँड लेट स्टार्ट. वेल, रोबोटिक अफर्मेशन काय असतं? रोबोटिक अफर्मेशन म्हणजे एखाद्या रोबोट प्रमाणे अफर्म करणं. ओके, सो फॉर एक्झाम्पल, आय एम दी बेस्ट असं तुम्ही अफर्मेशन चूज केलं असेल, तर इथे आपण काय करतो? रोबोटिकली अफर्म करत राहतो. रोबोटिकली अफर्म म्हणजे कसं? एखाद्या रोबोप्रमाणे बोलणं. आता इथे का अफर्मेशन आणि रोबोटिक अफर्मेशनमध्ये काय डिफरन्स आहे मी एक्सप्लेन करेल लवकरच. पण काय आहे बघा, आय एम दी बेस्ट हे अफर्मेशन आहे. आता तुम्हाला जेव्हा नॉर्मली तुम्ही अफर्मेशन म्हणता तेव्हा कसं म्हणता? आय एम दी बेस्ट, आय एम दी बेस्ट, आय एम दी बेस्ट, राईट? आणि रोबोटिकली कसं अफर्म करणार? आय एम दी बेस्ट, 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 आय एम दी बेस्ट. हे झालं अफर्मेशन रोबोटिकली. आता रोबोटिक अफर्मेशनमध्ये काय आहे आणि अफर्मेशनमध्ये काय डिफरन्स आहे? अफर्मेशनमध्ये मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं की अफर्मेशन कसं यूज करायचं. तुमचं स्वतःचं तुम्ही कस्टमाइज अफर्मेशन बनवू शकता, राईट? तर तुम्ही एकदा अफर्मेशन बनवलं की तुम्ही काय म्हणणार ते कंटिन्यू 10 वेळा 100 वेळा तुम्ही म्हणू शकता. रोबोटिक अफर्मेशनमध्ये तुम्हाला काय करायचंय? रोबोटिक अफर्मेशन हा फास्ट वे आहे तुमच्या माइंडला सॅच्युरेट करण्याचा. सबकॉन्शियस माइंडला फास्ट वेनी सॅच्युरेट करायचं असेल, प्रोग्राम करायचं असेल, गो फॉर रोबोटिक अफर्मेशन. मी तर हेच सजेस्ट करेन. आणि अजून एक क्वेश्चन असतो की सपोज आता एखाद्या व्यक्तीकडे खूप सारा पैसा नाही आहे. ओके, किंवा ती व्यक्ती ऑलरेडी खूप सॅड फील करत आहे कुठल्या तरी पर्सनल गोष्टीमुळे. ओके, आणि अशा वेळी तो क्लायंट माझ्याकडे आला असेल कन्सल्टेशनसाठी आणि मी त्यांना ते अफर्मेशन्स दिले की आय एम दी बेस्ट हे अफर्मेशन तुम्ही करा. आता ती व्यक्ती काय म्हणेल? पहिल्यांदा ती व्यक्ती मला 1-2 असे वर्ड्स काहीतरी यूज करेलच की ती बोलेल व्यक्ती की यार मला आता चांगलं फील नाही होतंय आणि ही व्यक्ती मला सांगते की आय एम दी बेस्ट हे अफर्मेशन करा. कसं करू मी? राईट? कारण ती सिच्युएशन खराब आहे. ती व्यक्ती मेंटली प्रिपेअर्ड नाहीये या गोष्टींसाठी. त्या व्यक्तीला स्वतःबद्दल पॉझिटिव्ह फील नाही होतंय आणि मी त्या व्यक्तीला सपोज आता सांगते की तुम्ही आय एम दी बेस्ट हे अफर्मेशन करा. इथे अफर्मेशन वाली टेक्निक यूज करून चालणार आहे का? की जिथे मी सांगत होते की आय एम दी बेस्ट म्हणजे हे फील करून म्हणायचं अफर्मेशन, राईट? सो तिथे ही व्यक्ती फील नाही करू शकणार आहे. मग काय करावं लागेल? तर रोबोटिक अफर्मेशन. रोबोटिक अफर्मेशनमध्ये तुमच्या फीलिंग्सची काहीही गरज नसते. रोबोटिक अफर्मेशन वर्क करतं, नाही करतं हे तुमचं बिलीफ असेल किंवा नसेल, स्टिल तुम्ही मॅनिफेस्ट करू शकता. म्हणजे एखादी व्यक्ती जर मॅनिफेस्टेशनमध्ये म्हणजे त्या व्यक्तीला 100% शुअरच नाही आहे की ती टेक्निक वर्क होते. बट स्टिल तुम्ही काय करू शकता? रोबोटिक अफर्मेशन करू शकता. तुम्ही एखादी लाईन बोलत आहात आणि त्या लाईनबद्दल तुम्हाला शुअर तुम्ही नाहीच आहे, की तुम्हाला असं वाटतं की यार हे तर काही खरं नाहीये. हे होणारच नाही असं तुम्हाला वाटतंय. बट रोबोटिक अफर्मेशन करून तुम्ही ती गोष्ट हो म्हणजे करू शकता.
कसं करू शकता? आता ती व्यक्ती सपोज सॅड आहे, स्वतःबद्दल पॉझिटिव्ह फील नाही करत आहे आणि त्या व्यक्तीला मी सांगितलं सपोज की आय एम द बेस्ट हे अफर्मेशन करा तुम्ही. मग त्यावेळी ती व्यक्ती काय करेल? कसं बोलायचं मी तुम्हाला बोलून दाखवते. आय एम द बेस्ट, 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 आय एम द बेस्ट. इथे काय होतंय? मी कोणतीही फिलिंग अटॅच नाही करत आहे. म्हणजे अफर्मेशन्स मध्ये कसं बोललं ते आय एम द बेस्ट, ही फील फील करा. आणि रोबोटिक मध्ये तुम्ही हे कंटिन्युअसली एखाद्या रोबोप्रमाणे बोलत जाणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही कुठलीही फिलिंग अटॅच नाही करणार आहे. ओके, ह्याच्यामध्ये तुम्ही कंटिन्युअसली फक्त ती लाईन बोलत राहणार आहे. आता ती बोलत राहणार आहे ह्याचा अर्थ काय? एकतर ती गोष्ट तुम्ही तोंडाने बोलू शकता किंवा विस्पर करू शकता, जसं की आय एम द बेस्ट, ही स्वतः. किंवा तुम्ही दिवसभर आता सगळे फॅमिली असते, एव्हरी टाइम यू कॅन नॉट से लाऊडली, राईट? तुम्ही लाऊडली प्रत्येक वेळी नाही बोलू शकाल. मग त्यावेळी तुम्ही काय करू शकता? जस्ट थिंक करू शकता ती एकच लाईन. जेव्हा आपण ह्याच गोष्टी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत एकच लाईन जेव्हा तुम्ही थिंक करता किंवा कंटिन्युअसली तुम्ही रोबोटिकली अफर्म करता की ही गोष्ट अशी आहे म्हणून, किंवा ती गोष्ट अशी ऑलरेडी झालेली आहे म्हणून, राईट? की अफर्मेशन कसे चूज करतात हे मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं होतं. तर ती गोष्ट झालेली आहे हे तुम्ही कंटिन्यू बोलत राहता, बोलत राहता, बोलत राहता. काय होतं इथे, की तुमचं सबकॉन्शियस माइंड प्रोग्राम होतं त्यावेळी. सबकॉन्शियस माइंडमध्ये ती गोष्ट जाते. आणि सबकॉन्शियसचं काम काय आहे, की तुमच्या सबकॉन्शियसमध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या रियालिटीमध्ये तुमच्या 3D मध्ये आणून द्यायच्या, राईट? सो हे आहे रोबोटिक अफर्मेशन. आणि याला मी वशीकरण हा शब्द का लिहिला होता व्हिडिओमध्ये? मी ऑलरेडी वशीकरण हे टायटल का लिहिलं आहे किंवा का ऍड केलं आहे? इथे एक प्रकारचं वशीकरणच आपण करत आहोत, बट सायंटिफिक वेने. एखादी गोष्ट तुम्हाला इन्स्टंटली हवी आहे, याच्यासाठी डिफरंट डिफरंट मार्ग असतात, राईट? आणि हे आपण सायंटिफिकली हे जे मार्ग आहे किंवा सायंटिफिक ही जी टेक्निक आहे आपण ही यूज करतो, ज्याला म्हणतात रोबोटिक अफर्मेशन. ज्याच्यामुळे काय होतं, लिटरली 1 डे मध्ये 2 डेज मध्ये लोकांना रिझल्ट भेटले आहेत. तुम्हाला फक्त इतकंच करायचंय, फक्त बोलायचंय, ती लाईन फक्त म्हणायची कंटिन्युअसली. त्याच्यामध्ये तुम्हाला मोजत नाही बसायचं किंवा मोजण्याची पण गरज नाहीये. इंटरेस्ट असेल तर तुम्ही मोजू पण शकता. जस्ट तुम्हाला काहीतरी फन म्हणून चेक करायचं असेल तर तुम्ही काय करा, 1 तास किंवा 2 तासाचा टाइम घ्या. मॉर्निंगमध्ये उठल्यापासून स्टार्ट करून द्यायचं, ते कंटिन्युअसली 2 तास म्हणा, 4 तास म्हणा, 6 तास म्हणा. लोकांनी लिटरली 16-16 तास रोबोटिक अफर्मेशन केले आहेत. काही लोकांनी तर 16 तास एका दिवसामध्ये केलं आहे. रिझल्ट दुसऱ्या दिवशी त्यांना शो झालेला आहे. इव्हन काही लोकांनी एक तास करता करता त्यांना मेसेजेस पण आलेले आहेत, की सपोज त्यांचा टेक्स्ट हवा असेल, त्यांनी मॅनिफेस्ट करत असतील, तर ते सुद्धा त्यांना भेटलंय. ओके, सो इथे काय आहे, फास्टेस्ट रिझल्ट आहेत, सगळ्यात बेस्ट वर्किंग. 1,000, 100 नाही, 1,000 नाही, 10,000% मोर दॅन 10,000% वर्क होणारी ही टेक्निक आहे, ज्याचं नाव आहे रोबोटिक अफर्मेशन, जी मी स्वतः सुद्धा यूज करते. आणि इट्स रिअली रिअली ट्रिमेंडस मिरॅक्युलस रिझल्ट आहेत या टेक्निकचे. सो तुम्ही सुद्धा यूज करून बघा. जी गोष्ट तुम्हाला हवी आहे ते अफर्मेशन पकडा, तुमचं स्वतःचं एक अफर्मेशन रेडी करा. अफर्मेशन मेक शुअर करा की रोबोटिकमध्ये जेव्हा तुम्ही यूज करता त्यावेळी 1 to 2 या फिर मॅक्स टू मॅक्स 3 अफर्मेशन्सच्या वरती तुम्ही अफर्मेशन ऍड नका करू, कारण खूप जास्त हेवी होऊन जाईल. कारण आपण फक्त 5 मिनिटासाठी नाही करतो आहोत, राईट? 1 तासासाठी, 2 तासासाठी, 3 तासासाठी, 4 तासासाठी, तुम्हाला जितका वेळ करता. आणि काही लोकांकडून हे पण म्हणजे बोलण्यात आलं आहे की 10K पर्यंत जेव्हा आपण 10,000 पर्यंत जेव्हा रोबोटिकली अफर्म केलं जातं तेव्हा त्या गोष्टी फास्ट रिझल्ट होतात किंवा तुमचं माइंड सॅच्युरेट होतं. वेल, आय एम नॉट शुअर अबाउट इट, बट दिस इज व्हॉट आय हॅव गॉट. ओके, सो रोबोटिक अफर्मेशनचा हा व्हिडिओ ऑफकोर्स तुम्हाला आवडलाच असेल. सो ही खूप इन्फॉर्मेशन आहे, ही खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, सो रॅदर दॅन डुईंग अदर थिंग्स, तुम्ही हे स्वतः सायंटिफिकली काय म्हणतो, प्रूव्हन गोष्ट आहे जी तुम्ही यूज करू शकता आणि तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला जे काही हवं आहे हे मॅनिफेस्ट करू शकता. व्हिडिओ ऑफकोर्स आवडलाच असणार आहे. सो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कन्सल्टेशन्स घ्यायचे असतील माझ्यासोबत तर ती सगळी इन्फॉर्मेशन जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तिथे नंबर ऑलरेडी ॲड केला आहे. तुम्ही व्हॉट्सअपला मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्याच्यानंतर तुम्हाला स्लॉट बुक करून देण्यात येईल. ओके, आणि मेक शुअर करा की तुम्ही स्लॉट बुक करत असाल की तर तुम्हाला 2 to 3 डेज किंवा 4 डेज नंतरचा स्लॉट अवेलेबल असेल, की जशी अवेलेबिलिटी असेल तसा तुम्हाला स्लॉट देण्यात येईल. सो येस, धिस इज व्हॉट इज अबाउट रोबोटिक अफर्मेशन्स. आणि ह्याच्याशी रिलेटेड आपण खूप साऱ्या गोष्टी अजून शिकणार आहोत. सो इट वॉज जस्ट पार्ट 1 यू कॅन से. आणि मॅनिफेस्टेशनची जर्नी खूप इंटरेस्टिंग आहे. थोडंफार
तुम्ही स्वतःला पुश करा आणि छान छान गोष्टी नक्की मॅनिफेस्ट करा. गोष्टी वर्क होतात. थोडंसं पेशन्स ठेवण्याची गरज असते. पेशन्स पण ठेवण्याची गरज नाही आहे ॲक्चुअली. तुम्ही फक्त करत राहा ती टेक्निक आणि तुम्हाला 1000% त्या गोष्टीचा रिझल्ट भेटेल. रोबोटिक अफर्मेशन्स तर बेस्ट टेक्निक आहे. सो डू इट आणि येस, लाइक, शेअर, सबस्क्राईब अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन टेक केअर. बाय बाय.